याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र प्रफुल्ल पटेल बोलतात, पाहूया। मध्ये बसून मार्ग काढू शकत नाही। निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे। त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच जो साथ राहिलेला आहे। आम्ही 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली, त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते। या शेवटच्या विधानसभा ज्या आता पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील ही अशी आम्हाला खात्री आहे। या फ्रंट लाईनच्या नेत्यांना अपमानित एक मिनिट या फ्रंट लाईनच्या नेत्यांना अपमानित केलं अशी त्यांची भावना आहे। ही शब्दाचा जो वापर तुम्ही करतात, अपमानित, हे सगळं मला वाटतं योग्य नाही। स्वतः काही गोष्ट ठीक आहे ते बोलले असतील तर मी काय त्याच्यावर त्यांच्या वेगळं काही बोलणार नाही। फक्त एवढंच म्हणेल की भुजबळ साहेब आणि आम्ही एक परिवारमध्ये एक पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत आणि त्यामध्ये कुठलाही काही मनामध्ये काही दुःखाला किंवा काही गोष्ट घडली असेल ते आम्ही दूर करू। पटेल साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते। राज्याची परंपरा राहिली, जर आरोप जर केले जात असेल त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र धनंजय मुंडे वेगळी वागणूक का दिली जाते? आरोप कोण लावत आहे? एक व्यक्ती लावत आहे आणि एवढा मोठा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये SIT नेमल्या गेल्यानंतर, CID कडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रींनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही।